नमस्कार. मध्यंतरी लसणाचे भाव खूपच वाढले. मी मार्केटमध्ये भाजी आणण्यासाठी गेले तर आमच्या भाजीवाल्यांकडे लसूण संपला होता. त्यांनी सांगितलं की उद्या घेऊन येतो, तुम्ही दुसरीकडून घेऊ नका. परंतु त्यांना कसं सांगायचं की आलं लसणाशिवाय आमच्याकडे काही चालतच नाही. आलं लसणाची पेस्ट तरी हवी यासाठी डाबरचीही आलं लसणाची पेस्ट घेऊन आले. लसूण एवढा महाग झाला तरी हा मात्र व्यवस्थित मिळतो. मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, हे असे प्रिझर्व्हेटिव्ह वस्तू वापरताना महत्त्वाची काळजी कशी घ्यायची? प्रिझर्व्हेटिव्ह आहेत म्हणजे त्यामध्ये केमिकल आलं आणि व्हिनेगर आला आणि याचा आलं आणि लसूण आणि व्हिनेगर याचा वास उग्र येतो आणि भाजीची चव, स्वयंपाकाची चव बदलते. प्रिझर्व्हेटिव्ह आहे म्हटले की ती काळजी ते लोक घेणारच. तर त्यासाठी तो उग्र वास जावा म्हणून वाटीमध्ये आपण पाणी घ्यायचं आहे आणि जेवढी तुम्हाला आलं लसणाची पेस्ट हवी आहे, ती पाण्यामध्ये मिक्स करायची आहे. एक 2 ते 3 मिनिट आपल्याला हे पाणी असंच ठेवायचं आहे. याचा वास आपोआप उडून जातो आणि त्यानंतर हे आपण ही जी पेस्ट पाण्यामध्ये भिजवलेली आहे, ती आपल्या स्वयंपाकामध्ये वापरायची आहे. फोडणीमध्ये टाकतानाही आलं लसणाची पेस्ट जर तुम्ही रेडीमेड वापरणार असाल, तर तीही अशाच पद्धतीने वापरा. आता फोडणीमध्ये पाणी टाकणार त्याच्यासाठी आधी कांदा परतून घ्यायचा आणि नंतर ही पेस्ट टाकायची. प्रवास कमी होणार. शेवटी लसणाला पर्यायच नाही. मग किती का महाग असू देत, लसूण हा आणलाच पाहिजे. सुमाज किचनची प्रिझर्व्हेटिव्ह संदर्भातील ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.